नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। पिपला फाटा हुड़केश्वर से बुद्ध पूर्णिमा के इस पावन अवसर पर हम देख रहे हैं कि एक रैली निकली है जो शांति का, करुणा का, मैत्री का संदेश दे रहे हैं, जो तथागत के वचन है। आज हम देखते हैं बंते जी कि पूरी दुनिया वॉर की तरफ है। पूरी दुनिया में हम देखते हैं कि त्राही, हिंसा और भूखमरी, गरीबी आ गई है। इस वक्त क्या लगता है आपको कि बुद्ध के वचनों की पूरी दुनिया को जरूरत है? बुद्ध के तत्वों पर जो दुनिया चलती है उनका प्रोग्रेस होता है। जैसे कि श्रीलंका, बर्मा, जापान, थाईलैंड, इन्होंने बुद्ध धर्म की राह पे चल के अपना विकास किया। और जो लोग, जो देश बुद्ध धर्म के तत्व का, पंचशीलों का ही पालन नहीं कर सकते, उनका विकास नहीं हुआ। और जो भी बुद्ध के, तथागत भगवान बुद्ध के तत्वों का जो पालन करेगा, उनका विकास होगा, प्रोग्रेस होगा। हम देखते हैं कि इस रैली में बढ़ चढ़ के लोगों ने हिस्सा लिया है और लोगों से बात करने की हम कोशिश करते हैं। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि, सिक्खापदं समाधियामि, अदिन्नदाना वीरमणि, सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि, सिक्खापदं समाधियामि।
मुसावादा वीरमणि सिक्खा। आज हम देखते हैं पूरा विश्व और पूरा संसार इस बुद्ध पूर्णिमा पे नमन हो रहा है, नतमस्तक हो रहा है। और एक तरफ जहां पूरा विश्व युद्ध और भूखमरी और बेरोजगारी से परेशान है, तो हुड़केश्वर में पिपला फाटा से ये शांति मार्च कैंडल हाथ में लेके एक मैसेज दे रहे हैं। क्या मैसेज देंगे इस पावन अवसर पर? इस पावन अवसर पे सभी भारत के सभी जनता को मैं बुद्ध जयंती की खूब बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा देना चाहता हूँ। यही बुद्ध जयंती के लिए हार्दिक शुभेच्छा। हम देखते हैं कि लोग हर साल जुड़ रहे हैं यहाँ पर और हर साल बात कर रहे हैं। क्या मैसेज देंगे इस वक्त, क्या शुभेच्छा संदेश देंगे? विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना कोटी कोटी प्रणाम। गेल्या काही अनेक वर्षापासून या परिसरामध्ये अशोका सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल कार्यक्रम आयोजित केले जाते। काही वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती, त्याच्यानंतर आता तथागत गौतम बुद्धांची जयंती मोठ्या प्रमाणात हुडकेश रोडवर उत्साह होत आहे। या परिसरामधून बऱ्याचशा आपापल्या विभागामधून कॅन्डल मार्च, शांती मार्च निघत आहे आणि ठवरे घालून नवीन सुभेदार इथे त्या पोचत आहेत। तर अशा पद्धतीचं इथे हुडकेश रोडवर आता सुरू झालेलं आहे। हम देखते हैं कि हर साल अशोका फाउंडेशन की तरफ से जब ये रैली निकल रही है तो लोग जुड़ते जा रहे हैं, हजारों की संख्या में लोग जुड़ रहे हैं और लोगों से बात करते हैं हम। आप देख सकते हैं कि दूर तक लोग जुड़े हैं और महिलाएं, बच्चे, पुरुष, सीनियर सिटीजन, ये सब निरंतर इस रैली में जुड़ते चले जा रहे हैं। हम आपको जोड़े रखेंगे। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सब्बपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपर्योदपणं एतं बुद्धानशासनं साधु यह अशोका फाउंडेशन की ओर से आज वैशाख पूर्णिमा के दिन बुद्ध जयंती कार्यक्रम कैंडल्स मार्च के रूप में आयोजित किया गया है। सभी बुद्ध अनुयायी यहाँ पर उपस्थित है और एक भव्य रैली का आयोजन यहाँ पर किया गया है। वैशाख पूर्णिमा के दिन बुद्ध पूर्णिमा का एक महान पर्व संपूर्ण भारत में ही नहीं बल्कि पूर्ण विश्व में मनाया जाता है। बुद्ध पूर्णिमा एक ऐसी पावन तिथि है जो केवल एक उत्सव नहीं बल्कि संपूर्ण जीवन के 3 महान सत्य को दर्शाती है: जन्म, ज्ञान और निर्वाण। निर्वाण का प्रतीक है, यही कारण है कि इसे त्रिविधा पावन पर्व कहा जाता है। ये पर्व हमें उस महान पुरुष की याद दिलाता है, महामानव की याद दिलाता है जिनके केवल अपना जीवन बदला बल्कि संपूर्ण मानवता के लिए एक दिशा निर्देश दिया है। वह मानव सिद्धार्थ गौतम बुद्ध थे जिसके जीवन के 3 पड़ाव है। जन्म संभावना का एक पर्व आरंभ है और ज्ञान, उसके बाद दूसरा ज्ञान है। इसी दिन भगवान बुद्ध को अंधकार से प्रकाश की ओर की यात्रा प्रारंभ की है। महापरिनिर्वाण अंतिम शांति का बोध जीवन के लिए अंतिम चरण में कुशीनगर में गौतम बुद्ध ने महानिर्वाण प्राप्त किया था। इस दिन संपूर्ण विश्व भगवान बुद्ध की जयंती के उपलक्ष्य में आनंद और महोत्सव प्राप्त करता है। इसके साथ ही भगवान बुद्ध के जो त्रिविध पावन पर्व का जो गुण है,
संदेश है। बुद्ध पूर्णिमा के हमें जीवन के 3 आयामों को बोध कराती है। जन्म एक अवसर देता है, ज्ञान सही दिशा देती है, निर्वाण अंतिम लक्ष्य को प्राप्त करने का हमें याद दिलाता है। हम अपने जीवन को अपने बदल सकते हैं, अज्ञान से हम अपने ज्ञान की ओर बढ़ सकते हैं और अंततः शांति को प्राप्त कर सकते हैं। 2570 बुद्ध जयंती के अवसर पर भगवान बुद्ध के 3 संदेश है, शांति, करुणा और अहिंसा। भगवान बुद्ध ने 3 मार्ग दिया, हमें 3 उपदेश दिए हैं, मानवता, प्रेम और सद्भावना का। इन 3 चीज़ों से हम पूर्ण विश्व में शांति को बहाल कर सकते हैं। यही जीवन भगवान बुद्ध के जीवन दर्शन से हमें प्रेरणा देता है और इस दिन हमें भगवान बुद्ध के जो उपदेश है, उनके महान दायित्व है, अपने दायित्व को हमको निभा सकते हैं। इसी अवसर पर मैं संपूर्ण उपासक उपासिकाओं को, संपूर्ण मानव जाति को बुद्ध के संदेश की, उपलब्धि के, उनके मार्गदर्शन की अपनाने को मैं सबको प्रेरित करता हूँ। इसी के साथ आप सभी को बुद्ध जयंती के अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीय आज आपण या ठिकाणी अशोका फाउंडेशनच्या विद्यमानं आजच्या बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाची आम्ही या ठिकाणी सुरुवात करतो आहोत। अनेक दिवसापासून हा कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे आणि एक तोच भाग म्हणून आज आम्ही गौतम बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणातून कॅन्डल मार्च काढतो। मी प्रथम तथागताला विनम्र अभिवादन करतो आणि आज आपण या ठिकाणी एक उद्देश घेऊन या ठिकाणी जमलेला आहोत। या कॅन्डल मार्च मधून आपण लोकांना काय देतो आहोत तर विश्वबंधुता, प्रेम, करुणा, विज्ञान निष्ठा, तर्कशुद्धता, बुद्धिवाद आणि बौद्ध धर्माची स्थापना म्हणजेच पहिली क्रांती, बुद्धांनी केलेली ही पहिली क्रांती होय। मानवी कल्याणाचा शोध, त्याच्यानंतर दुःखाचे कारण, परीक्षण, या सर्व गोष्टीचा संदर्भ येतो। धम्म म्हणजे सदाचरण, एक जीवना क्षेत्रात एक माणसाने दुसऱ्या माणसाशी कशा प्रकारचे व्यवहार करायचे याचा उच्चार होतो। विश्वबंधुता, समता आणि स्वातंत्र्य हे एकमेकांच्या प्रेम आणि याच्यातून भावना निर्माण होते। विज्ञान निष्ठा, तर्क, शुद्धता, जीवनाची सांगड घालणारे सर्व हे पहिले क्रांतिकारक तथागत ठरले आहेत। जगाने त्यांच्या विचाराचा आविष्कार करून जग कसं सुखमय होईल याचा विचार करून तथागतांनी संपूर्ण जगामध्ये हा संदेश पसरवलेला आहे। भगवान बुद्ध त्या पलीकडे जातात आणि म्हणतात की भगवान बुद्धांनी धम्म स्वीकारल्यामुळे राष्ट्राची एक अधोगती होईल आणि विकासाकडे जाण्याचे मोठं पाऊल ठरेल आणि म्हणून तथागतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो संपूर्ण जगाने स्वीकारला आणि म्हणून हा तथागताचा धम्म सर्व जगामध्ये गेला।
विश्वबंधुता, करुणा, दया, शांती हे सर्व तत्व तथागताच्या तत्वज्ञानामध्ये अंगीकृत आहेत. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म जगामध्ये मोठ्या जोराने फोफावत आहेत. या रॅलीमधून लोकांना हाच संदेश जातो की या संदेशामधून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय याचा संदेश, शांतीचा एक बंधुत्वाचा मार्ग या रॅलीतून लोकांपर्यंत जाईल. आणि तथागतांनी दिलेला जो धम्म आहे हा लोक स्वीकारतील आणि पुढे पुढे या धम्माची वाटचाल पुढे पुढे होत राहील ही शुभेच्छा देतो. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वीरमणि निमित्त आज हुडकेश्वर परिसरात एक मोठी रॅली दरवर्षी राजूजी वैद्य यांच्या नेतृत्वात असते. त्यानिमित्त या परिसरातील खऱ्या अर्थाने बौद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात शांती रॅली काढत असतात. आज हजारो लोक इथे राहून त्या बौद्ध धम्माच्या रॅलीमध्ये सहभागी होतात. त्याबद्दल मी बौद्ध जयंती निमित्त सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आज का दिन वैशाख पूर्णिमा है. वैशाख पूर्णिमा का बुद्धिस्ट समाज में बहुत बड़ा महत्व है. इसलिए भी महत्वपूर्ण है कि तथागत का जन्म वैशाख पूर्णिमा को हुआ था और वो लुम्बिनी में हुआ था, जो प्रदेश अभी नेपाल में बनता है. लेकिन इसमें नेपाल में क्यों गया? क्योंकि उसका पूरा नाम तो गोरखपुर जिला था. ये भी एक संशोधन का विषय है. तथागत गौतम बुद्ध को बुद्ध गया में ज्ञान प्राप्त हुआ. इसके उसी दिन भी वैशाख पूर्णिमा ही थी. तीसरी बात, वैशाख पूर्णिमा का ही दिन तथागत गौतम बुद्ध का महापरिनिर्वाण हुआ. इसलिए ये त्रिगुणी पूर्णिमा के नाम से भी ये जाना जाता है. भगवान बुद्ध ने दया, करुणा, क्षमा, शांति का जो संदेश दिया, विश्व का संदेश दिया, इसीलिए विश्व में तथागत की जयंती मनाई जाती है. ये जयंती बहुत सारे लोगों को मालूम नहीं है कि कब से मनाना शुरू हो गई. यूनो में एक ठहराव हुआ था 1999 में. उस समय तथागत की ये सबसे ओल्डेस्ट रिलीजन है करके उन्होंने एक ठहराव पास किया और तब से 1999 से ये बुद्ध पूर्णिमा पूरे विश्व में होती है. हुडकेश्वर से न्याली इसलिए निकल रही कि ये इस एरिया में हमारा समाज बहुत कम है और हमारी स्ट्रेंथ दिखनी चाहिए. लोगों को ऐसा नहीं लगना चाहिए कि यहाँ पे कोई बुद्धिस्ट रहता नहीं है, कोई काम होता नहीं है, इसलिए ये रैली निकल रही है. सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खा
समाधियामि सब्बपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपणम् एतं बुद्धानशासनम् साधु माननीय राजूभाऊ वैद्य यांच्या नेतृत्वाखालील मुख्य संयोजक आहेत. आम्ही सहसंयोजक आहे. यांच्या संयोजकाली आम्ही मागील काही वर्षापासून ही रॅली काढत आहे. जशी 14 एप्रिलला आम्ही रॅली काढतो त्याचप्रमाणे बुद्ध जयंतीची रॅली का बरं काढावी अशी संकल्पना त्यांनी रुजवली. समता, बंधुत्व आणि प्रेम हे सर्वात रुजवावं. कारण की ह्या भागामध्ये आम्ही जेव्हा आलेलो आहोत तेव्हा खूप लोक जे आहे असे विखुरलेले होते. ती सर्वांना एकत्रित आणावं आणि समतेचा संदेश सर्वांना देण्यात यावा या उद्देशाने ह्या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. आणि खूप प्रयत्न करून राजूभाऊंनी ही रॅलीचं संयोजन केलं. त्याबद्दल आमच्या सर्व समुदायातर्फे त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि ह्या रॅलीचा एकच संदेश आहे की समता, बंधुत्व आणि प्रेम हे सर्वांमध्ये रुजवावं. आणि हेच आज जगाला प्रेरित आहे. आज जगामध्ये पाहता खूप महायुद्ध होत आहे. अमेरिका म्हणतो की मी एकटाच आहे, इराण म्हणतो मी एकटाच आहे. आणि त्या कशामुळे होत आहे त्याचा सगळ्यात दुष्परिणाम आपल्या बाकीच्या जगावरती होत आहे. पूर्ण खूनमारी होत आहे, लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहेत, गरीब माणूस मेल्या जात आहे. पण बुद्धाचा संदेश ह्या लोकांनी घ्यावा आणि आजच्या मुहूर्तावरती सर्वांनी हा संदेश घेऊन बुद्धाचा संदेश शांतीच्या मार्गाने जाऊन याचा संदेश घ्यावा. एवढेच मी पूर्ण विश्वाला विनंती करतो की हाच संदेश आपण जोपासावा. जगामध्ये, भारतामध्ये किंवा इतरस्थळी जिथे जिथे युद्ध चालू आहेत किंवा आपापसातले जे मतभेद आहे, दंगे आहेत, ह्या सगळ्याच्या दृष्टीने एक शांतीचा संदेश आपल्या भारतामध्येच नव्हे, आपल्या भारताच्या प्रत्येक समाजात, आपल्या देशामध्ये, जगामध्ये सर्वत्र पसरावा यासाठी ही शांतता रॅली, कॅन्डल मार्च ही काढण्यात येत असते. अशोका फाउंडेशन मार्फत ही रॅली हे 3रं वर्ष आहे माझ्या माहितीनुसार. आपण जर विचार केला जगामध्ये वॉक फॉर पीस म्हणून अमेरिकेमध्ये 108 दिवसाची रॅली काढण्यात आली होती. 108 दिवसामध्ये 2300 मैल एवढा प्रवास त्या बौद्ध भिक्खूंनी केलेला आहे. तो ख्रिश्चनांचा देश आहे. तिथं असं कुठेही त्यांना जाणवलं नाही रॅलीमध्ये की हे बौद्धिस्ट लोक आहे, यांना आपण तिरस्कारित नजरेनं पाहायला पाहिजे. उलट ते त्यांना वेलकम करायचे, त्यांच्यासाठी चर्च उघडे करून द्यायचे राहायसाठी. याला म्हणतात सामुदायिक आपसीपणा. आणि दुसरी गोष्ट अशीच एक रॅली आपल्या श्रीलंकेमध्ये नुकतीच झालेली आहे. त्याचंही महत्त्व आपल्याला माहीत आहे की हा सगळं बौद्ध धर्माचा जो मूळ उद्देश आहे जगामध्ये शांतता पसरविणे, आपसात भेदभाव न ठेवणे, करुणेचा संदेश जगामध्ये फैलवणे, याच्यासाठी ही रॅली नेहमीच काढण्यात येत असते. मी सर्वप्रथम अशोका फाउंडेशनचे राजू वैद्य यांचा मी आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम मागच्या 30 वर्षापासून सुरू केलेला आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं
शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं आज विशेष म्हणजे आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि त्रिगुण पौर्णिमा म्हणतात याला. या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, सिद्धार्थाचा जन्म झाला. याच दिवशी सिद्धार्थाला ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांना निर्वाण प्राप्त झालं. त्यामुळे या सगळ्या 12 पौर्णिमेमध्ये या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आणि आमच्याकडे पिपळा फाट्यावरून ही 5-7 वर्ष 8 वर्ष कमीत कमी झाले अशोका फाउंडेशन तर्फे ही रॅली शांतता मार्च कॅन्डल मार्च म्हणून काढण्यात येते. आणि या रॅलीमध्ये या परिसरातले बाळगीनगर ते उड्डाणपुलाच्या जे समोरचा एरिया आहे पूर्ण याच्यामध्ये लोक हे होतात, सामील होतात. आणि खूप म्हणजे साध्या पद्धतीनं जसं भगवान बुद्धांनी शांततेचा संदेश 2500 वर्षापासून दिलेला आहे, तर या समाजातील लोकांना याचं महत्त्व आहे. आणि या रॅलीमार्फत आम्ही बुद्धातर्फे आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सर्वांना माझा जय भीम. या पिपळा येथे राजूभाऊ वैद्य यांच्या नेतृत्वामध्ये आपण ही धम्म रॅली जी आहे ती काढत आहोत. आणि आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण ह्या पौर्णिमेचा सण जो आहे हा साजरा करत असतो. संपूर्ण भीमसैनिक या यात्रेला किंवा या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि केवळ भारतातच नाही तर विदेशात सुद्धा हा दिवस फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भगवान बुद्धांचा एक तत्व होतं की त्यांना जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची होती. अहिंसेच्या मार्गाने आपला बंधू चालला पाहिजे यासाठी ते नेहमी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असत होते. आणि मला असं वाटतं की सगळ्या भीमसैनिकांनी देखील त्या तत्वाचं पालन केलं पाहिजे आणि हा समाज जो आहे तो त्या दृष्टीने चालला पाहिजे. आज अशोका फाउंडेशन पिपळा तर्फे त्रिगुण बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म रॅलीचे आयोजन केलेले आहे. अखिल जगामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि 2250 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने जगाला विश्व शांतीचा समतेचा जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाची जगाला अत्यंत गरज आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध समाज हा शांतीप्रिय आणि समताप्रिय असल्या कारणाने बुद्धांचा हा प्रसार जगभर प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आजच्या प्रसंगी तथागत भगवान बुद्धाने जो मानवतावादी धम्म दिलेला आहे, जो विज्ञाननिष्ठ धम्म दिलेला आहे त्याचा जगभर प्रसार आणि प्रचार करून जगात शांती आणि समता प्रस्थापित व्हावी हीच या दिवशी सदिच्छा व्यक्त करते. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. सूरा नीरय मज्ज पमागठाना
वेदामणि शिक्षापदं समादियामि सर्वपापस्खलनं कुशलस्य उपसम्पदा सहितपरियो